नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा फक्त राज्यसभेच्या 7 जागांपुरती मर्यादित झालेली आहे. आणि खरं सांगायचं तर 7 जागा म्हणण्यापेक्षा 7व्या जागेपुरती मर्यादित झालेली आहे. म्हणजे महायुतीला 6 जागा मिळणार हे सगळ्यांनी इतकं निर्विवादपणे मान्य केलेलं आहे की विरोधात राजकारण करणारी जी महाविकास आघाडी आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या वाट्याला 1 जागा एकजुटीने लढलं तर येऊ शकेल तेवढे एका जागेपुरती आपली मर्यादा मान्य केलेली आहे. आणि मजेशीर गोष्ट अशी की आपल्याकडे 49 जागा आहेत, म्हणजेच 37 जागांचा कोटा पूर्ण करून आणखीन 12 आमदार किंवा 12 मत महाविकास आघाडीकडे शिल्लक राहत असून सुद्धा एकत्रित राहून 37 मतांवर एक राज्यसभेचा खासदार निवडून आणण्याची गॅरंटी महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांना वाटेनाशी झाली आहे. आणि तेच कशाला स्वतःला राजकीय पंडित विश्लेषक म्हणवणारे लोक आहेत ते सुद्धा ती 7वी जागा तरी महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे का, त्याच्यावर त्यांचं एकमत होणार आहे का, की ती 7वी जागा सुद्धा महायुती आणि भाजप गिळंकृत करून जाईल का, याची चिंता व्यक्त केली जाते. इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की लढाईत उतरताना जिंकण्यासाठी उतरायचं असतं आणि जिंकण्यासाठी उतरता तेव्हा हरण्याची चिंता करायची नसते. हरण्याची चिंता करून लढाई लढता येत नाही, जिंकणं दूरची गोष्ट झाली. आपण हरणार आहोत ही मानसिकता जर तुमची असेल तर तुम्ही सर्वस्व पणाला लावून लढतच नाही. आणि म्हणून सगळी चर्चा केंद्रित झालेली आहे ती महाविकास आघाडीला मिळू शकणाऱ्या 7व्या जागेपुरती आहे. आणि अशा वेळेला जी काही गणितं मांडली जात आहेत, सांगितली जात आहेत, वेगवेगळी बेरजा वजाबाक्या करून, गुणाकार भागाकार करून तुमच्या समोर राजकारणाची गणितं मांडली जात आहेत, त्यामध्ये एका गणिताकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय असं मला वाटतं. आणि म्हणून मी आजचा हा विषय, या निवडणुकीतला एक वेगळा पैलू तुमच्या समोर आणतोय. राजकारणामध्ये लवचिकता किती असावी याची टिंगल काल परवा झाली होती. तुम्हाला आठवत असेल, महापालिका निवडणुका झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये जे मनसेचे 5-6 नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेले आणि ती राजकारणातली लवचिकता आहे त्याची शिसारी आली असं वक्तव्य मनसेचे प्रमुख संस्थापक राज ठाकरे यांनी केली होती. ती लवचिकता किती असते आपण बघितलेलं आहे. पण ती बेरीज करून आपापलं राजकारण सांभाळत महायुतीमध्ये राहायचा आणि तरीही वेळ आली तर भाजपला सुद्धा शह आणि काटशह द्यायचा, इथपर्यंतची लवचिकता एकनाथ शिंदे दाखवू शकतात. याचं कारण एकनाथ शिंदे हे राजकारणात अतिशय मुरलेले आहेत असं मी म्हणेन. किंबहुना राजकारणामध्ये अहंकाराला स्थान नसतं. नेपोलियनचं कुठेतरी एक वाक्य मी वाचलं होतं की मी लढाया जिंकू शकलो, याचं कारण केव्हा वाघाचं कातडं पांघरायचं आणि केव्हा मेंढीचं कातडं पांघरायचं हे मला कळतं. आणि म्हणून मी लढाया जिंकू शकतो. लढाईमध्ये कधी कधी माघार घेणं ही सुद्धा एक रणनीती असते. दिसायला असं दिसतं जगाला की हा तर बॅकफूटवर गेलाय, हा माघार घेतोय, पण ती माघार सुद्धा एखाद्या चढाईसाठी खेळलेली चाल असते. आणि या सगळ्या चाली म्हणजेच राजकारण असतं. अनेकदा ते न समजता तुम्ही फक्त आगाऊपणे पुढे पुढे जात राहिला तर आत्मघात होऊ शकतो. तुम्ही उलटे दुसऱ्या कोणाच्या तरी सापड्यात किंवा चालीमध्ये फसून आत्मघात करून घेऊ शकता. आणि म्हणून राजकारणात अहंकाराला स्थान नसतं.
लवचिकतेला महत्व असतं. अगदी तुकोबांनी म्हटलंय ना, महापुरे वृक्ष जाती तिथे लव्हाळे वाचती. त्या महापुरासमोर आपली ताकद चालणार नाही हे लव्हाळ्याला कळतं आणि लव्हाळी त्या पाण्यासमोर झुकतात म्हणून बचावतात आणि वृक्ष मात्र उन्मळून पडतात. ही जगराहटी आहे. हे मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ही जी गणितं आता राज्यसभेची वगैरे मांडली जात आहेत त्यामध्ये एका गोष्टीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्या वाट्याला एक राज्यसभेची जागा यावी म्हणून उभाठा शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत आणि त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ नेते आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जुगलबंदी रंगलेली आहे. संजय राऊत हे या वेळेला शरद पवारांनी ती जागा सोडावी म्हणून अट्टाहासाने बोलतायत, तर दुसरीकडे रोटेशनने आणि संख्याबळाने त्या जागेवर आपलाच हक्क आहे, उभाठा शिवसेनेचा हक्क आहे, हा हक्क आदित्य ठाकरे दाखवत आहेत. दरम्यान काँग्रेस की उभाठा हे भांडण चालूच आहे आणि काँग्रेस आणि उभाठा मिळून काँग्रेसकडे आपला शरद पवारांकडे ढुंकून बघायला तयार नाहीये. शरद पवारांच्या गटाचे नेते जयंत पाटील वगैरे हे उद्धव ठाकरे यांची भेट मागून थकलेले आहेत, पण अजूनही त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. पण या सगळ्या बातम्या आणि गणित जी मांडली जातात त्याच्यामध्ये अहंकारापोटी उद्धव ठाकरे यांनी आज काय गमावले त्याकडे फारसं कोणी बघितलेलं नाही. अवघ्या 4 वर्षापूर्वी ज्या राज्यसभा निवडणुकीमध्ये आपल्याकडे अधिकची मतं आहेत आणि त्या बदल्यात आपण शिवरायांच्या वारस असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना सुद्धा शिवबंधन घालण्याची अट घालू शकतो, इतक्या अहंकारात बुडालेले उद्धव ठाकरे हे आज 4 वर्षात कुठपर्यंत फरफटत आणि घसरत गेलेले आहेत, याकडे सगळ्या राजकीय पंडितांचं साफ दुर्लक्ष झालेलं आहे. जे उद्धव ठाकरे अगदी छत्रपती संभाजी कोल्हापूरचे यांना अट घालत होते, त्यांना अधिकची मतं देण्यासारखी आहेत म्हणून अट घालत होते आणि आज त्याच उद्धव ठाकरेंचे सुपुत्र अधिकची मतं आपल्याला मिळावीत म्हणून किती युक्तिवाद करत फरफटत चाललेत बघा. आता यामध्ये गडबड कुठे आहे? जी अधिकची मतं पाहिजेत उद्धव ठाकरेंना, त्यासाठी काँग्रेसच्या गयावया केल्या जात आहेत. काँग्रेसने आपली 16 मतं आपल्याला उभाठाला दिली तर 36 आकडा होतो वगैरे वगैरे. पण काँग्रेसकडे जी 16 मतं आहेत त्याच्यापेक्षाही अधिकची मतं म्हणजे तब्बल 19 मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आहेत. जशी त्यावेळेला 4 वर्षापूर्वी अधिकची मतं उद्धव ठाकरे यांच्याकडे होती, काय 12, 17, 16 असतील ती, त्या बळावर उद्धव ठाकरे हे संभाजीराजे छत्रपती यांना अटी शर्ती घालत होते. आज त्यापेक्षाही अधिक जादा मतं ही एकनाथ शिंदेकडे आहेत आणि एकनाथ शिंदे 4 वर्षापूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे यांचे अनुयायी होते, विश्वासू होते आणि म्हणून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या मतांच्या बेरीज करावी आणि काही शक्यतांचा विचार करावा. हा विचार सुद्धा कोणाच्या मनाला शिवला नाही. याचं कारण उद्धव ठाकरे यांचा अहंकार आहे. जो अहंकार 4 वर्षापूर्वी होता, 5 वर्षापूर्वी होता, 10 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी होता आणि आजही आहे, ज्या अहंकाराने उद्धव ठाकरेंना आज या दुर्दशेपर्यंत आणून पोहोचवले. पण तो अहंकार गुंडाळून ठेवला तर काय चमत्कार होऊ शकतो बघा. उद्धव ठाकरे यांच्याकडे आज 20 आमदारांची मतं आहेत, पण त्याच वेळेला 4 वर्षापूर्वीपर्यंत त्यांचे निष्ठावान असलेले सहकारी एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदारांची संख्या आहे. या एकनाथ शिंदे हे सुद्धा शिवसेना आहेत,
आणि उद्धव ठाकरे हे पण शिवसेना आहे. एकाचं नाव उभाठा शिवसेना आहे, दुसऱ्याचं नाव अधिकृत शिवसेना आहे. पण या दोन शिवसेनांच्या आमदारांची बेरीज करा आणि ती संख्या बघा, 20+57 हे संख्याबळ बेरीज केल्यानंतर 77 होतं. 77 मधला एक बाजूला काढा, उरतात 76. आणि 76 जेव्हा उरतात तेव्हा त्याची निम्मे संख्या किती होते बघा, 38 होते. 38 अधिक 38 बरोबर 76 अधिक 1 इतकी दोन शिवसेनेच्या आमदारांची बेरीज आहे. म्हणजे दोनही शिवसेनेच्या आमदारांनी एकत्र यायचं ठरवलं आणि आपल्या मतांची बेरीज केली तर ते दोघे मिळून 2 खासदार राज्यसभेत पाठवू शकतात एक फटक्यात, कोणासमोरही, इतर कुठल्याही पक्षासमोर कटोरा घेऊन उभा न राहता. कारण आपल्या 57 आमदारांना एकनाथ शिंदे कंट्रोल करतात आणि त्यातली 37 मतं देऊन एकनाथ शिंदे आपला हक्काचा एक राज्यसभा सदस्य निवडून आणू शकतात. पण त्यांच्याकडे अधिकची 20 आमदार संख्या आहे आणि जवळजवळ तेवढीच आमदार संख्या उद्धव ठाकरेंकडे आहे. शिंदेचे 20 एक्स्ट्रा आणि उद्धव ठाकरेंचे 20 एकत्र केले तर 40 होतात. 2 खासदार शिवसेना म्हणून आरामात निवडून येतात. ना शरद पवारांचे पाय धरावे लागत, ना काँग्रेसकडे गयावया कराव्या लागत. कधी राजकीय पंडित असतात, विश्लेषक असतात, त्यांनी अशाही शक्यतांचा विचार केला पाहिजे की या दोन शिवसेना भले आज एकमेकांचे हडवैरी असल्यासारख्या वागत असतील, पण दोघेही बाळासाहेब ठाकरे हा वारसा मानतात. ज्या वेळेला फुटलेल्या 2 राष्ट्रवादी गटांना एकत्र करून शरद पवार निवडून येऊ शकतात असे नॅरेटिव्ह मांडले जातात, तेव्हा शिंदे आणि ठाकरे एकत्र आले तरी एक नव्हे तर तब्बल 2 राज्यसभा सदस्य सहजगत्या निवडून आणले जाऊ शकतात कोणाच्याही मदतीशिवाय. हा नॅरेटिव्ह का बनत नाही? त्या नॅरेटिव्ह मध्ये आडवी येणारी एकच गोष्ट आहे. त्या नॅरेटिव्हचं अडचणीचं नाव आहे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा अहंकार. मला खात्री आहे आज सुद्धा उद्धव ठाकरे यांनी फोन उचलला आणि एकनाथ शिंदेना फोन केला, त्यांना भेटायला बोलवलं किंवा भेटायला गेले आणि त्यांच्याकडे जी जादा 20 आमदारांची रसद आहे ती मागितली तर एकनाथ शिंदे नाही म्हणतील अशी बिलकुल शक्यता नाही. मी तुम्हाला आठवणीसाठी एक गोष्ट सांगतो. 2012 मध्ये ज्या वेळेला महापालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि ठाण्यामध्ये अखंड उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, नगरसेवकांची संख्या कमी असल्यामुळे महापौर निवडणुकीमध्ये हरण्याची शक्यता होती. अशा वेळेला 6 का 8 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ठाण्यामध्ये होते. तेव्हा आपल्या सख्या भावाला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी फोन केला नाही किंवा पाठिंब्यासाठी विनंती केली नाही. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे ठाण्यातले सहकारी प्रताप सरनाईक हे तेव्हा राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज या निवासस्थानी इमारतीमध्ये आले होते आणि त्यांनी रिक्वेस्ट केली होती की ठाणा बाळासाहेबांची आवडती जागा आहे आणि तिथे शिवसेनेचा महापौर निवडून आणण्यामध्ये अडचण आहे. तुम्ही जर 6-8 नगरसेवक आहेत त्याचा पाठिंबा दिला तर शिवसेनेचा नगरसेवक परत एकदा ठाण्यामध्ये येऊ शकतो. आणि कुठलेही आडेवेडे न घेता उद्धवला फोन करायला सांगा अशीही अट न घालता किंवा ठाणे महापालिकेमध्ये कुठलंही अधिकारपद न मागता राज ठाकरे
यांनी बिनशर्त एकनाथ शिंदे यांना महापौर पदासाठी ठाण्यात 2012 मध्ये पाठिंबा दिलेला होता. लवचिकता, ही लवचिकता एकनाथ शिंदे यांनी 2012 मध्ये दाखवली होती. आणि ज्या वेळेला समोरचा माणूस ही लवचिकता दाखवतो तेव्हा अलीकडच्या माणसाला सुद्धा लवचिक व्हायला हरकत नसते. तोही 2 पावलं पुढे येतो. 20 वर्षानंतर 2 ठाकरे बंधू जर एकत्र आले, निवडणुकीच्या निमित्ताने का असेना, मराठीच्या विषयासाठी का असेना एकत्र आले, तर अवघड काय आहे? अवघड काय? प्रश्न इतकाच आहे की ज्या पक्षाची संपलेला पक्ष अशी अवहेलना राज ठाकरे यांनी 2022 मध्ये केली होती, त्याच पक्षाबरोबर मुंबई महापालिकेमध्ये आपलं बळ टिकवून ठेवण्यासाठी, अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्याच शिवसेनेने उभाठाने युती केली मनसे बरोबर. मग राज ठाकरे आणि मनसे बरोबर हात मिळवला जाऊ शकत असेल तर मग राज्यसभेमध्ये जे खरोखरच शिवसेनेचे आहेत, जे संख्याबळ इकडच्या किंवा तिकडच्या शिवसेनेचं आहे, त्यांनी एकत्र येऊन आमदार संख्या 77 होत असेल तर 2 खासदार राज्यसभेत दोन्ही शिवसेना मिळवून पाठवू शकतात. प्रश्न लवचिकतेचा आहे. पण नाही, अहंकारी इतकी भयंकर गोष्ट असते की ती तुमची थट्टा उडवत असते. म्हणून मी ते जे शीर्षक दिले, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. आज म्हणजे राज्यसभा निवडणुकीमध्ये 4 वर्षापूर्वी ज्या जादा आमदारांच्या बळावर शाहू महाराजांचे वारस असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांची थट्टा केल्यासारखं उद्धव ठाकरे अहंकाराने वागत होते. आज त्यांच्यावरच थट्टेचा विषय होण्याची वेळ आलेली आहे. मी पुन्हा येईन असं 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्याशी दगाफटका करून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना थट्टेचा विषय बनवला होता. पण आज 7व्या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे स्वतःच थट्टेचा विषय झालेत. आणि थट्टेचा विषय होण्याचं कारण सुद्धा तोच माणूस आहे ज्याला तुम्ही मी पुन्हा येईन वरून थट्टेचा विषय बनवला होता. आज त्याच नशिबाने तुमच्यावर सूड उगवलंय. देवेंद्र फडणवीसांनी सूड उगवला असं मी अजिबात म्हणणार नाही. तो फडणवीसांचा स्वभाव नाहीये. ते आपली संधी, आपल्यासाठी पोषक वेळ येण्याची प्रतीक्षा करण्याचा संयम राखतात आणि वेळ आली की पुढची खेळी करतात. आणि म्हणूनच आज देवेंद्र फडणवीसांनी अशी खेळी खेळलेली आहे की त्याच उद्धव ठाकरेंना एक राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी थट्टेचा विषय करून टाकलेला आहे. शरद पवार असतील तर विषयच येत नाही. अन्यथा 7वी जागा सुद्धा महायुती लढवेल हे वक्तव्य महायुतीकडून आलंय. आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस त्यामागचे बोलविता धनी आहेत. म्हणजेच 7व्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांना आज देवेंद्र फडणवीसांनी थट्टेचा विषय करून टाकलेला आहे. आणि यालाच कशी नशिबानं थट्टा आज मांडली असं म्हणावं लागतं. कारण 2 शिवसेनेची बेरीज 77 आहे आणि तेवढ्यावर 2 राज्यसभा जिंकता येतात. पण उद्धव ठाकरेंना एक राज्यसभा जिंकताना सुद्धा कटोरा हातात घ्यायला लागलाय. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.